समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत आपल्याला स्वामी चरित्र सारामृत म्हणजे या सप्ताह काळामध्ये स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण घरोघरी गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत. कोणी केंद्रात करणार आहे, कोणी मठात मंदिरात करणार आहे, तर कोणी घरात करणार आहे. ज्यांना 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी 3 दिवसाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. आता 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळत नाही का? तर असं अजिबात नाही आहे. जर तुमच्या काही अडचणी असेल, 7 दिवस तुम्ही बसू शकत नाही, काही ना काही तुमच्या अडचणी असेल, तर तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता. मला एक सांगायचं आहे, तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही एकदम म्हणजे देवाला तुमचा जो काही भाव आहे तो बघत असतो. 3 दिवसाचं पारायण करून फळ मिळत नाही असं अजिबात नाही आहे. तुम्ही प्रामाणिकपणे सेवा करत आहात ना, तर तुम्ही कधीही पारायण केलं तरी तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. पण एवढंच आहे की 7 दिवसाचं पारायण करायचं असतं. पण जर काही अडचणींमुळे तुम्ही नाही करू शकत तर मग तो पण एक ऑप्शन आहे की तुम्ही 3 दिवसाचं करू शकता. आता 3 दिवसही नाही जमत आहे, 7 दिवसही नाही जमत आहे, मग आता या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही, ज्यांना 7 दिवसामध्ये काहीतरी सेवा करायची आहे, मग तुम्ही काय सेवा करू शकता? तर सगळ्यात आधी या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये केंद्रात प्रहर होतात, केंद्रात याग होतात, आवर्जून तिथे जाऊन हजेरी लावण्याचा प्रयत्न करा. केंद्रामध्ये तुम्हाला नाही शक्य होत गुरुचरित्र पारायण करणं, तर तुम्ही याग करू शकता किंवा तुम्ही जे काही प्रहर आहे ती सेवा करू शकता. ज्यांना 7 दिवसाच्या कालावधीमध्ये मासिक धर्मात 2, 3, 4 दिवस गेले, उरलेल्या याच्यात काय सेवा करू शकता? तर आवर्जून तुम्ही 7 दिवस स्वामी चरित्र सारामृताचं म्हणजे जितके दिवस तुम्हाला जमतात तितके दिवस तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला पाठ करायचे आहे. 7 पाठ झाले तर अतिशोत्तम. नाहीतर संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता किंवा 11 वेळा तारक मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या तुम्ही करू शकता. 7 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही लिखित नामजप तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करू शकता. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अगदी 7 अध्याय, काहीच नाही, कुठला संकल्पना का करू. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला खरं सांगते, आपल्या अपेक्षा, आपल्या अडचणी प्रचंड आहे, माहिती आहे, पण त्याच्यातून पण ही जी काही 7 दिवस मी सेवा करते ना, महाराज मी तुमच्यासाठी करते आहे, माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते तुम्ही मला देणारच. मला काय हवं आहे, आणि खरं तर महाराज आपल्याला काय हवं आहे ते कधीच देत नाही. त्यांना जे योग्य वाटतं आपल्यासाठी तेच महाराज आपल्याला देत असतात. म्हणून महाराजांना हीच प्रार्थना करायची आहे की हे स्वामीराया, या 7 दिवसामध्ये कुठला संकल्प नाही, मी एवढं पारायण करेल, मी तेवढं करेल, नाही, या 7 दिवसामध्ये माझ्याकडनं तुम्ही जास्तीत जास्त सेवा करून घ्या. स्वामी पुण्यतिथी ही 15 तारखेला असणार आहे आणि 7 दिवस हे गुरुतत्व आहे, हे या पृथ्वी तलावावर जागृत झालेलं असतं आणि तेच आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं, आपल्यापर्यंत फुलाची पाकळी, आपण काहीतरी सेवा करावी. काहीच होत नाही आपल्याकडनं, ताई खूप सेवा करू वाटते. आणि मला माहिती आहे की 90% बायका गुरुचरित्र पारायण करणार आहे, कोणी 3 दिवसाचं, कोणी 7 दिवसाचं. पण मी तुम्हाला सांगते अगेन की हेही करणं शक्य होत नाही. मासिक धर्म हा खूप मोठं कारण आहे किंवा मुलांचे पेपर आहे, कुठेतरी बाहेर गावी जायचं आहे, तर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ पठण करू शकता. खूप सुंदर, खूप, आणि 7च अध्यायाचं आहे, पण तेवढंच प्रभावी आहे. वाटेल तेव्हा आपण म्हणत असतो ना की गुरुचरित्र पारायण करायचं आहे ताई, पण करू शकत नाही, काही अडचणी आहे, तर तुम्ही या ग्रंथाचं पठण करू शकता. माझ्या पण काही अडचणींमुळे सगळं महाराजांवर आहे, काय ते करता सगळं तेच आहे. तर गुरुचरित्र पारायण समजा नाही शक्य झालं तर मी सुद्धा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ पठण करणार आहे. कारण अगेन सांगते की आपल्या ज्या अडचणी आहेत दर महिन्याच्या, तर त्या अशा असतात की आपण इच्छा असून पण पारायण करू शकत नाही. मग कदाचित काहीच नाही करण्यापेक्षा मग स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण होईल, त्याच्यामध्ये संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण होईल. काय होतं ना, आपण रोज नित्य सेवा करत असतो, बऱ्याच महिलांचे क्षण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण चालू आहे, तर तुमचं ते चालू आहे तर तुम्हाला नव्याने सेवा करायची गरजच नाही, कारण ती एवढी सुंदर सेवा तुमच्याकडनं घडते. मग जर आपण नव्याने काहीतरी करायचं आहे, मला इथं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण चालू आहे, पण या 7 दिवसामध्ये
तर मी रोज एक एक संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचे एक अध्याय पठण करू शकता. रोज तारक मंत्र 7 दिवस मी 11 वेळा पठण करू शकते. अखंड नामजप मी करू शकते. याला कुठलं बंधन नाहीये किंवा काय कुठलं संकल्पने नाही करायचं मला, संकल्पनाही करायचं मला काही. या 7 दिवसामध्ये जे काही गुरुतत्व आहे, हे गुरुबळ आहे, ते माझ्यापर्यंत आकृष्ट व्हावं आणि माझा सेवेचा बँक बॅलन्स वाढवावा, म्हणून मला या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये सेवा करायची आहे. 9 ते 15 एप्रिल. आणि काय असतं ना, तुम्हाला सांगते, जेव्हा आपण सेवा करतो ना, थोडेफार बंधने असतात. म्हणजे आता समजा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करायचं आहे, तर अर्थात आपण मांसाहार नाही करणार, आपण ब्रह्मचर्याचं पालन करू 7 दिवस. किंवा ताई, आता बऱ्याच असेही कमेंट येतात की ताई 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन नाही करू शकणार, मग अशा वेळेस काय करावं. तर बघा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ संकल्पयुक्त करा नका करू, मी सांगते ब्रह्मचर्याचं पालन करा. अगदी 7 दिवसात जर तुम्ही एक पारायण करणार असेल, कुठल्या पण दिवशी मला एकच पारायण करायचं आहे, मग तुम्ही त्याच दिवशी ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही करू नका. बाकी सगळे तुमची इच्छा. जे काही नियम अटी आहे बारीक बारीक बारीक, ते थोडेसे पाळावे. पण तुम्हाला एक सांगते ना, एकदा 6 महिन्यातून हा सप्ताह आहे, त्याच्यामध्ये जे काही प्रहर आहे, याग आहे, मला सांगा, चंडी याग केंद्रात होतो. चंडी याग आपल्याला आपल्या वास्तूमध्ये करायचं असतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं, इच्छा असते की माझ्या घरात मला नवचंडी करायची आहे. वेळेचा अभाव आणि लागणारा पैसा, या 2 कारणामुळे आपण चंडी याग घरात करत नाही, नवचंडी आपण घरात करत नाही. कारण आज नवचंडी जरी करायची म्हटली तरी 50-60 हजार रुपये लागतात. पण या सप्ताहाच्या काळामध्ये आपण केंद्रात जाऊन जर नवचंडी, जो चंडी याग आहे, त्याला आपण हजेरी लावली तर आपल्याला नवचंडी केल्याचं, चंडी याग केल्याचं फळ आपल्याला मिळतं. म्हणजे इतकी सुंदर सेवा आहे, जी विनामूल्य आहे. काहीच कुठे जायचं नाही, जवळपास केंद्र असेल तर जाऊन हजेरी लावा. आणि मला माहिती आहे की आपण नाही कुठले याग काही घेत, तर स्वामी याग आणि चंडी यागाला हजेरी लावतोच. जसं कधी महाराजांच्या हातात आहे, कोणाकडनं किती करून घ्यावं, माझी सुद्धा तेवढीच इच्छा आहे. पण अर्थात करता करता तूच एक स्वामीनाथा, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहोत. तर मैत्रिणींनो, खरं सांगते, या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण आपण काय करतो ना, एक तर रोज नित्य सेवा होते, एवढीच वाढते. पण या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये एवढी सेवा करायचं आपल्याला भाग्य मिळत असतं. आणि जीवाचे हाल होतात, धावपळ होते, जाय होतं. पण ती सेवा करून जो आनंद मिळतो ना, तो गगनात मावत नाही. की आज माझ्याकडनं चंडी यागाची सेवा झाली, किती तो आनंद असतो महिलांना. जे कोणी याग करतात, प्रहर करतात, त्यांना माहिती असतं. तर याग आणि प्रहर याबद्दल जर माहिती हवी असेल तर नक्कीच मला सांगा, मी तुम्हाला इन डिटेल माहिती देईन. पण स्वामी याग झाला, रुद्र याग झाला, मल्हारी याग झाला. मल्हारी सप्तशती कोण वाचतं? दर रविवारी घरातील पुरुषांनी ते सेवा करायची असते. कोण करतं? कोणीही करत नाही. रोज 2-2 अध्याय करायचे असतं, कोण करत नाही. आपलं फक्त एक असतं की दुर्गा सप्तशती आईची सेवा करतो, बापाची सेवा राहून जाते. हे तसंच आहे. जेव्हा तुम्ही मल्हारी याग करता, मल्हारी मार्तंड भैरवांची इतकी सुंदर सेवा तुमच्याकडनं घडते. तुमच्या आईची सेवा घडते, वडिलांची सेवा घडते, गुरुंची सेवा घडते. किती तो आनंद असतो. गीताई याग असतो, गणेश याग असतो, एवढे सुंदर याग असतात. आणि हे जर असं करायला गेलं ना, खरं सांगू, खूप पैसे लागतात मैत्रिणींनो. पण इथे आहे, महाराज आपल्याकडनं करून घेतात. आणि जवळपास केंद्र असेल तर जास्तीत जास्त यागाला हजेरी लावा. मल्हारी याग, रुद्र याग, चंडी याग, स्वामी याग, गीताई याग, गणेश याग, एवढे याग असतात. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या तुम्ही घरात सेवा करू शकता त्या आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. गुरुचरित्र पारायण नाही शक्य होत, सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं आवर्जून पठण करा. स्वामी चरित्र सारामृताचे एक पाठ दिवसभर जसं जमेल तसं. महाराज तोडकी मोडकी सेवा तुमच्या शरणेली. दत्त भक्तांसाठी, दत्त महाराजांच्या सेवेसाठी एकदम परफेक्ट असावं लागतं. स्वामी सेवेसाठी तुम्ही जशी आहात, जिथे आहात तिथे महाराज आपल्याला खरं तर स्वीकारतात. म्हणजे काय सांगते मी तुम्हाला, जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा नियम अटी असतात. नियम अटी आपल्याला ते पाळावेच लागतात. भले म्हणतो 2 नियम 4 नियम, पण ते नियम असतातच, त्याचं पालन करावंच लागतं आपल्याला. स्वामी चरित्र सारामृताला ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही. पण खरं सांगू का, मी तुम्हाला सांगते, हे 7 दिवस ना दत्त तत्व, गुरुतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. आणि कितीतरी असंख्य सामूहिक पारायण केंद्रात, मठात, मंदिरात, घरात केले जातात. तर आपण पण थोडंसं सात्विकता पाळण्याचा प्रयत्न करा. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी.
घरात थोडंसं ब्रह्मचर्याचं पालन नाही, म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन होईल अशी काळजी घ्यावी. बाकी सगळं तुमच्या हातात आहे. आपण शेवटी घरात भांडणं होत आहे, गुरुचरित्र पारायण केलं, आता पहाटे मी वाचायला बसले, मग बाकीच्यांनी झोपा करायचं असं काही नाही. त्यांना झोपू द्या ना. घरात भांडणं होईल असं कामच करायचं नाही. तुमचं काम काय आहे? सेवा करणं. आता ताई मला 7 दिवस पारायण करायचंय, गुरुचरित्र पारायण, पण घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी. पण अगेन की ताई मला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचंय, पण माझ्या घरात ऐकतच नाही, त्यांना खायला द्यावं लागतं. तर स्वामीचरित्र सारामृताचं त्यांना काय गोळ घालायचं घालू द्या, त्यांना खायचं खाऊ द्या. तुम्ही खाऊ नका, तुम्ही सेवा करा. हा 2 फरक आहे. म्हणून सांगते की महाराजांकडे जायला तू जसा आहे, जिथे आहे तिथे तू माझ्यापर्यंत आहे. महाराज आपल्याला स्वीकारतात. दत्त सेवा करताना थोडक्यात नियम अटी असतात, नियमबद्ध माणूस असावं आणि ते एक शिस्त असते. दत्त महाराजांची ती शिस्त आहे. तसं महाराजांचे बाबा तू जसा आहे तू माझ्यापर्यंत ये, मी तुला स्वीकारतो, असं आहे ते. असू द्या. बघा आता कोण कोण काय काय सेवा करणार आहे नक्की मला कमेंट करून सांगा. आपण सगळ्यांनी मिळून महाराजांची सेवा करूया आणि त्यांच्या चरणी ही सेवा लीन करूया. कारण जेव्हाही अडचण येते तेव्हा महाराज आठवतात आणि कुठेतरी श्रद्धा विश्वास खूप महत्वाचा असतो आणि तेच महाराजांना जास्त प्रिय असतो. तर आजच्यासाठी फक्त इतकं झाली. सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.